तर मित्रांनो, आपण भटकंती करतोय कोरबारस मावळातील किल्ले घनगड आणि लांबलचक केवनी पठार परिसरातील घाटवाटांची. आडवाटेवरील या भटकंतीमध्ये पहिल्या भागात आपण एकोले गावातून ट्रेकला सुरुवात केली. केवनी पठार आणि मग घोंदांड ही घसाराभर ही घाटवाट उतरली. आता या भागात आपण केवनी पठाराच्या पोटात दडलेली प्राचीन खडसांबे लेणी बघणारी आणि ती बघून परत माघारी फिरत समोरच असलेल्या डोंगर रांगेतील आव्हानात्मक डेऱ्या घाटाची चढाई करणार आहे. चला तर मग या भटकंती अनुभवाला सुरुवात करूया. हे बघा, हा गोंदाणाचा संपूर्ण दांड दिसतोय. इथून आपण डाव्या बाजूला उतरलो. इथं पाणी साठा मिळालाय. खराब दिसतोय जरा. हे राहू दे, अरे नको खराब आहे ना पाणी आपल्याकडं. अरे काय गुरांनी राडा केलाय, ते डाव आले पाणी सगळं. पाणी या ट्रेकला येत असाल या सीझन मध्ये तर पाणी भरपूर ठेवा तुमच्याकडं. तो वणवा लागलाय त्यामुळे वाट बघा किती स्पष्ट दिसते. आता मागच्या मोकळ वनातून आपण झाडे भरल्या रानात आलोय. आता इथून पुढची वाट पूर्ण सावलीतून आहे. मस्त एकदम बरं वाटते जरा, कारण की बरीच गरमी आहे खाली आलोय तसं. रेंज काय माहिती यार बघायला. कारण आता आपल्याला या डोंगरांच्या मधील नाळ लागली आहे. नाळ क्रॉस करून पलीकडे गेलं की झाडी भरल्या टप्प्यातून थोडीशी चढाई मारली की या कातळ टप्प्यात कोरीव लेणी आहेत. हे बघा, ही नाळ लागली आपल्याला. इथं थोडं पाण्याचा साठा पण आहे, पण पेणे योग्य नाही. ही नाळ क्रॉस करून आपल्याला आता या झाडी भरल्या राहणार जायचं पुढं. हे बघा, जसं आपण हा ओढा क्रॉस केला, थोडं ट्रॅव्हल्स मारली की एक वाट सरळ पुढे जाते आणि एक वाट उजवीकडे येते. पुसट एकदम, ती कळायला पाहिजे लगेच. हा ओढा लक्षात ठेवायचा. त्याच्या पुढं आलं की थोडं चालीनंतर लगेच उजवी मारायची की ही पुसटची वाट आपल्याला लेण्यांकडे घेऊन जाईल. हे बघा, पुसटच्या मळलेल्या वाटेने आता आपण खाताला बिल गायला आलोय. आणि हा बघा लेणी, खडसांबळे लेणी. हे बघा, खालच्या झाडी भरल्या रानातून या मळलेल्या वाटेने आत्ता आपण पोहोचलोय खडसांबळे लेणी. हे बघा, इथं पुरातत्व खात्याने बोर्ड पण लावलाय, संरक्षित स्मारक. गरमी आहे, नको नको झालं येऊन. आणि अजून तर आपल्याला बरीच मजल मारायची. इकडं बघा, बराच मोठा चैत्यगृह आहे, बघू शकता तुम्ही. ठाणा लेणीसारखी कोरीव कामं नाहीत यात, पण बऱ्यापैकी मोठी आहे लेणी. ठाणे लेणीत आपल्याला बरीच कोरीव कामं पाहायला मिळतात. हा तिथं मोठाच्या मोठा स्तूप आहे आतमध्ये, आणि हे विहार आहेत छोटे छोटे. हे आमचं सहाय्य मंडळ, उन्हाने बेजार, गरमीने लथपथ. बघा, स्तूप केवढा मोठा आहे. इकडून पुढं पण खोदीव काम आहे. हे बघा, पाण्याचं टाकं. लोक इथं वस्तीला येणार तर पाणी पाहिजेच, त्यामुळं ही पाण्याच्या टाक्याची सोय केलेली दिसते. बरीच पुढं अर्धवट खोदीव काम आहेत. तर अशी ही खडसांबळे लेणी केवनी पठाराच्या पोटात दडलेली. गारगिरट्या घालते वरती.
ड्रोन उडवावं की नको असं झालं हिच्यामुळं. उगाच काहीतरी करायचे त्याला. खडसांबळे लेणी ही रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात पाली गावाजवळ स्थित प्राचीन बौद्ध लेण्यांचा समूह आहे. ही लेणी बौद्ध भिक्खूंसाठी राहण्याचे ठिकाण म्हणून ती वापरली जात होती. निसर्गरम्य परिसरात वसलेली ही लेणी ट्रेकर्ससाठी एक उत्तम ठिकाण आहे. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात खोदलेलं हे लेणं हिनयान बौद्ध शैलीतलं आहे. काळाच्या ओघात हरवलेली ही लेणी मुंबई मराठी मिशनचे रेव्हरंड ॲबट यांनी 1889 साली शोधून काढली. खडसांबळे लेण्यांना पांडव लेणी किंवा पायथ्याच्या गावाच्या नावावरून नेनावलेची लेणी अशा नावांनी देखील ओळखतात. कातळात कोरून काढलेल्या प्रशस्त दालनात 21 विहार आणि एक स्तूप आहे. लाल मुरमाच्या स्तरात कोरल्या असल्याने लेणी फारच भग्नावस्थेत आहेत. या आडवाटेवर वसलेल्या पूर्वजांच्या पाऊलखुणा बघताना इथे कोणताही कचरा किंवा घाण होणार नाही याची कृपया काळजी घ्यावी. तर मित्रांनो, आता आपण खडसांबळे लेणीत पोहोचलोय. बेकार गरमी आहे. आता सकाळी पण आपण नाश्ता केला नव्हता, तर आता डायरेक्ट जेवण. आता वाजलेत 11. बराच वेळ झालाय. इथं जेवून घेतो म्हणजे आता पुढं थांबायला नको आपल्याला कुठं. बराच उन्हाचा त्रास होतोय बेकार एकदम, आणि गरमी तर लई, वार नाही अजिबात. तर आता मस्तपैकी घरून डबा आणले सगळ्यांनी. जेवून घेतो आणि मग आपण निघू इथून. हे बाबा जेवून घे चल. चला आता मी उतरायला घेतले. आता आपण इकडून पूर्ण वळसा मारत या मोकळ्या रानातून पलीकडे डेऱ्या घाटाकडे जायचं आहे. कधी आलात या गोंडाण बाजूने तर हा ओढा लक्षात ठेवायचा, आणि खडसांबळे बाजूने आलात तर आता वरती एक ग्रुप आलेला, त्यांची बरीच चुकामुक झाली कारण की पालापाचोळा आहे वाटेवर. तर प्रॉपर गाईडच हवा तुमच्याबरोबर. तर आपण परत आता गोंडाण उतरून दांडाला वळसा मारत गेलो तिकडं, परत त्याच जागी आलो आहे. आता इथून पुढं आपलं डेऱ्याकडे कूच करायची. अजून बराच लांब आहे डेऱ्या. थोडीशी उतराई आणि मग चढाई डेऱ्या गाठायची. मग अशी आपण दांड उतरून जंगलात आलेलो. त्या जंगलात आता परत आलो आपण. थोडंसं पुढे जाऊन आपल्याला आता परत खाली उतराई करायची. सावलीत आहे त्यामुळे काय नाही वाटत, पण वाऱ्याचा मागूनच नाही, गरमी होती नुसती. उन्हात गेलं की बेकार त्रास होतोय. तोंड बिंड कोरडं पडते. पार पाणी पुरेसं पाहिजे तुमच्याकडं. बघा इथं वाटेवरच एक बांधारा बांधलेला दिसतोय. त्याला जाळी पण लावली आहे. आता आपल्याला इकडून थोडी उतराई करायची आणि मग डेऱ्या घाटाची चढाई. हे बघा इकडं ताल बांधलेली दिसते, त्याच्या उजव्या बाजूने वाट खाली उतरते. इथं शेती करतात लोक, भात शेती करत असतील. आता मोकळच आहे सगळं रान. बेकार चटका बसतोय. आता नेमका 12 ठोका आहे हा गोंडाण आपण उतरलेला. हे गुरं पीक खाऊ नये म्हणून बघा ताल बांधली आहे पूर्ण. तिथे एक एंट्रन्स दिसला फक्त आतमध्ये जायला. तिथे लगेच काटे टाकत असतील आतमध्ये पीक असेल तेव्हा, कारण की इकडं रानाला बरीच गुरं चरायला येत असतील. त्याचं पिकाचं संरक्षण व्हावं म्हणून तशी आयडिया केली आहे. हे बघा या खोग्यातून
आमराईची वाटवरती जाते. ही जी खोड्याची खिंड असते जिथून आपण उतरलेलो खाली केवणीकडे जायला. आणि आपली डेऱ्या घाट असा इकडून तिरका चढणारे वरती. हे बघा ही जी खिंड असते ती आहे जिम खोड्याची खिंड. हे केवणीचं पठार आणि हा आपण दांड उतरला आहे घोण दांड. इकडून लेफ्ट घेत खाली आलो. झाडी भरल्या रानातून तिरकी तिरकी करत उतराई गेली. इकडे हिरडीचं पठार दिसते. इकडे आवळीची वाट गाडवलोट घाट या वाटा चढून जात खालच्या नागशेतमधून वरती हिरडी गावे. या बाजूला आता आपण जो चढून जाणार डेऱ्या घाट त्याच्यावरती आसनगाव गुटका ही गावं. मग तिथून आपल्याला ट्रॅव्हल्स घ्यायची या माठाण्याच्या डोंगराला पूर्ण वळसा मारत मग एकोले. हा उन्हाने पार लागते. या बघा काय झाले सारखं ब्रेक घ्यायला लागतात. कशी आहे उन्हाळी भटकन ते. अजून तर फेब्रुवारीच चालू आहे. एप्रिल मे मध्ये काय अवस्था होईल ह्याचा विचार करवत नाही आताच ऊन बघून. बघा किती दमले पोरग. बराय लागले. बेकार उन्हाचा त्रास होतोय. वाऱ्याचा माग बसणं आहे नको नको झाले. हा अजून एवढं चढायचं आहे आपल्याला. आणि ते पण उन्हातच असणार आहे. पूर्ण उघडा बोडका दांडे अवघडे. हे उठव राहायचं त्याला. चला आता पण वेळ न जवळचा उठू. चालेल वरती आराम केला त्या टप्प्यातून आता उतराई करतोय आपण खाली. वाट अशी ना अजिबात नाही. अडचणीतून काठी मारत मारत आता खालच्या नदीपात्राकडे चाललोय. तिथून परत आपल्याला तेवढीच चढाई करायची आणि मग डेऱ्या घाट. आलोय आपण खालच्या नदीपात्राजवळ. इथं आपण थोडं पाणी शोधू आता कुठेतरी मिळेलच. बघा बराच मोठा ओढा लागला आपल्याला. आता शिक आपण खरं तर गोंडाण उतरून त्याच्या पायथ्याला आलोय. इथून आपल्याला परत एवढी चढाई मारायची 600 मीटर. काय रे हायवे आहे का बघ बघ. चला इथं आपल्याला एक मोठं कुंड मिळाले पाण्याचं. पाणी आमच्याकडे आहे तसं 1-1 लिटर प्रत्येकाकडं. पण या उन्हामुळं पाणी पाटापाटा जाते. मस्त कुंड आहे. पावसाळ्यात 1 नंबर पडत असेल पाणी वरून. उड्या माराय खोल नाही सरी जास्त. उन्हाळी तापलेली पोरं गारे गार होता ना. लय बरं वाटतंय. हा घोंडांड उतरून आलोय आपण. आणि नंतर सपाटीवर येत ही थोडीशी उतराई मारली. आता एवढीच चढायची आणि मग इकडून या कातळटप्प्याच्या बाजूने त्या साईडने वाट वरती चढत डेऱ्या घाटाची. तिथं लागलं कुंड आपल्याला. त्या कुंडाच्या खालच्या लेवलनीच आपण आता सरळ पुढे जाऊन लेफ्टला वरती चढायचे. उड्यापासून एक 10-15 मिनटं चालल्यानंतर परत एक वाटेवर बंधारा लागला बघा छोटासा. हे खूण लक्षात ठेवा. त्याच्या बाजूनीच वाट आता वरती चढ. बराच वळसा मारून आलो आत्ताशी आम्हाला. हे डेऱ्या घाटाची वाट सापडली बघा. पुसटशी एकदम. आता थोडी सावली बघून आम्ही जरा बसतो. तळाला चालू. लिंबू पण नाही आणला आहे. बेकार ऊन लागते बेकार. एनर्जी लॉस झालाय.
जवळजवळ पाऊण तास आराम केला आम्ही मस्त सावलीला. आत्ताशी चढायला सुरुवात केली. वाजलेत 2. वाट चांगली मळलेली सापडली आहे. आता हळूहळू हळूहळू थांबत 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 कसा तरी माथा गाठायचा. बेकार त्रास होतो उन्हाचा बेकार. त्यात पाणी पिणं जास्त होते. आता आम्ही पहिला टप्पा चढलाय. सपाटी आली. आता एवढी चढाई मारायची फक्त. अवघड होते लई. सगळं बियाजार राहणे बघा तुम्ही, मोकळे मोकळे एकदम. आता थोडा ब्रेक घेतला. लिंबू पाणी, इलेक्ट्रॉल काय होतं एवढं सगळं मारले. त्यामुळे थोडी तरी एनर्जी आली आहे. जिमखोड्याची खिंड दिसती आणि अमराईची वाट ही सरळ चढून गेलेली त्या खिंडीत. केवणीचं पठार आणि हा आपला डेरा घाट समोर. इकडं मस्त धबधबा असणार आहे. काय भारी, बराच मोठा धबधबा या. छान मळलेली वाट सुद्धा सापडली. फक्त सूर्यनारायण चांगलेच तापावतात, चटका देतात नुसता वरून चटका. आणि आता हे पूर्ण मध्ये मध्ये झाडे दिसते, नाही तर वाट सगळी वांकड्या रानातूनच आहे. हे बघा इकडूनच अशी आता वाट चढत वरती नागमोडी वळणं घेत वरती जाईल. हे बघा आता ह्या झाडे भरल्या रानातून वाट चढायला सुरुवात होईल. हा भैरवगडासारखा दिसणारा लक्षात ठेवायचा दगड. सेम भैरवगड दिसतो मोरोशीचा. त्याचा आकार विकार सगळा तसाच आहे बरोबर याच्या समोरून. आणि हे बघू शकता तुम्ही, हे जिथं जिथं झाले ना तिथून बरोबर वाट आली. वाट दिसावी म्हणून झालंय का काय माहिती. पहिल्याच चढाईतच जरा गारवा मिळालाय. पूर्ण जाडे भरलं राहणे म्हणून तरी चढूशी वाटते. उन्हात नाही, उन्हात थांबायच लागते. अशी कात दिसली तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण कातीतला साप नको दिसायला, म्हणजे पण पायाखाली नको यायला, एवढीच इच्छा. कारण की गवत बघा तुम्ही, वाटेल नुसतंच गवत माजले. काहीच कळत नाही खाली काय असेल. एक एक टप्पा चढत आम्ही सावली बघून बसतोय जरा. तोंड पार चुकतंय, पाणी मागते पाणी. हा तर फेब्रुवारी चालू आहे. मार्च एप्रिलचे ट्रेक कसे असतील, मे त्यावेळेस मस्त जंगल भरले, झाडी भरले, ट्रेक करायचे मस्त जावळी. हे बघा खालून आपण हा बघितलेला भैरवगड आलेला आहे. वाटतोय ना भैरवगड, लांबून सेम ती वॉल वाटत होती अशी. आता परत ऊन आले, जीवावाले येऊन. आणि मधले उन्हाचे टप्पे बेकार मारतायत. आता परत सावलीत गेलो बसणार आहे. चला स्टॉप आलेला आहे. तिथं जाईल तिथं जाऊन पडते. ब्रेक संपून आता आम्ही चढायला घेतले. आपल्याला या भैरवगडासारख्या दिसणाऱ्या कात्या टप्प्याच्या मागून जायचे. याला आता वळसा घालून मागं निघेल वाट. समोर माथा दिसतोय बघा. ऊन सावलीतले असे टप्पे चालू आहेत. कधी सावलीचा टप्पा, कधी उन्हाचा टप्पा. उन्हात आलं की बाकी चटका बसतोय नुसता चटका. वाट जास्त वापरत नाही,
हे बघा काय काय रिस्की टप्पे पण आहेत जिथं वाट पूर्ण घसरून पडली आहे खाली. ही पूर्ण ट्रॅव्हर्स आहे. हा भैरवगडासारखा दिसणारा डोंगर, त्याच्या बाजूने पूर्ण हे रिस्की ट्रॅव्हर्स आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण सूर्योदय एकदम तोंडावा आलाय. आता बघा आपण कातर टप्प्यात आलोय. इथं पायऱ्यांचे अवशेष आहेत. पाणी का तुमच्याकडे थंड? हो थंड बिस्लरी एकदम चिल्ड. थंड कुठलं पाणी? तर मित्रांनो, असा होता आपला खडसांबे लेणी ते डेऱ्या घाट कातळ टप्प्यापर्यंतचा प्रवास. आता इथून पुढं खरा भटकंतीचा कस लागणार आहे, कारण सगळ्यांचंच पाणी संपत आलंय. वरून सूर्यराव आग ओकतायत. त्यात आता समोर सरळ उभ्या डोंगर उतारावरची उन्हाने तापलेली धोकादायक ट्रॅव्हर्स आमची वाट बघते. पुढचा पाठ एकदम डेंजर असणार आहे. लवकरच भेटूया डेऱ्या घाटातून उर्वरित चढाई करून आसनवाडी आणि मग एकोलेगाव असा भटकंती अनुभव घेऊन. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. प्रवीण, आणि कसा चॅनल वाटतोय? सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया डेऱ्या लवकरच. घाट. धन्यवाद. खरे खरं सांगायचं, ये लवकर लवकर ये. बघितलं असेल तुम्ही, काय बंगरीनाथ पाळलाय आणि आलो इकडे. गप घरी झोपला असतो, नमस्ते की आराम केला असता, मस्त गार गार पाणी पिलं असतं. इथं पाण्यासाठी मरतोय. साठी मारत आहे. पाहायला खालच्या कुंडात पाणी भेटलं नसतं तर आपली अवस्था वाईट झाली असती. खरंच आमचं नशीब. जेवणाचं करायचं आहे तुला आता रात्रीच्या. आज तुला पाणी दिले आम्ही, जीव वाचवलाय तुझा. हो. पाणी करतंय हे पोरग, तुला पाणी मिळणार नाही. थोडंसंच राहिले पुढच्या का. आता तू अरे 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 कसं वाटतंय आज तुला? हा सुख ना, सुख. हे वाट वापरता का कोण? डेऱ्या घाट का बरं? मारायला आम्ही चालूय मारायला तिकडून. पाणी